मनाचे श्लोक क्रमांक 96. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम नामावळी नित्य काळी. पिता पाप रूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. या श्लोकात समर्थ म्हणतात, महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, जपे राम नामावळी नित्यकाळी. याचा अर्थ, प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा पुत्र होता. हिरण्यकशिपू दैत्यकुळातला राजा म्हणजेच राक्षस वंशातील होता. त्या अशा अधर्मी देवविरोधी घराण्यात जन्म घेऊनही प्रल्हाद हा महाभक्त झाला. देवावर अत्यंत श्रद्धा ठेवणारा, अखंड भक्तिभावाने ओतप्रोत असलेला. समर्थ इथे सांगतात की भक्ती ही वंश, जाती, पंथ यावर अवलंबून नसते. खरे भक्तत्व अंतःकरणातील असते. प्रल्हाद अखंड रामनाम जपत असे. त्याच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणी रामनामाचा जप चालू असे. रामनामावळी म्हणजे सतत रामनामाचा जप. राम राम असे सतत अंतःकरणातून म्हणणे. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. याचा अर्थ, त्याचा पिता हिरण्यकशिपू हा अहंकारी, पापात्मा आणि देवद्वेष्टा होता. तो देवाची निंदा करीत असे आणि स्वतःलाच देव मानत असे. त्याला आपल्या पुत्राने भगवान विष्णूचे नाम घेतलेले पाहवत नसे. समर्थ इथे सूचित करतात, अधर्म्यांना भक्तांचे भक्तिभाव सहन होत नाहीत. प्रल्हाद दैत्यकुळात जन्मलेला असला तरी त्याच्या मुखी रामनाम होते. जनी दैत्य म्हणजे जन्माने राक्षस, पण नाम मुखे म्हणजे कर्माने, विचाराने आणि भावनेने परमेश्वराचा भक्त. धन्यवाद.